SSC GD, SSC CHSL आणि रेल्वेच्या परीक्षांमध्ये असा लांब लचक प्रश्न विचारला जातो, पण तो ट्रिकने अतिशय सोपा आहे. बघा, 5 अधिक 1 दिलेला इथे, 5चा वर्ग अधिक 1, 5चा चौथा घात अधिक 1, असं डॉट 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 करत 5चा 512वा घात अधिक 1. तुम्ही जो ऑब्झर्व करताय इथे 5 आहे, 5ची पॉवर काहीच नाहीये, इथे 5ची पॉवर 2 आहे, इथे 5ची पॉवर 4 आहे, म्हणजे दुप्पट होत चालली आहे. नंतर 5ची पॉवर 8 असणार, 16 असणार, असं करता करता आपण 512 पर्यंत गेलो. काय करायचं बघा, 5 अधिक 1 दिसतं ना इथे, तर मी काय करतो, इथे जे 5 अधिक 1 आहे याला 5 वजा 1 ने भागतो आणि त्याच्या पुढे अंशाला पण 5 वजा 1 ने गुणतो, असं आधी करून घेतो. याचं काय होईल बघा, इथे 5 अधिक 1 5 वजा 1 म्हणजे a अधिक b a वजा b, याचा फॉर्म्युला जर वापरला तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असं येणार, बरोबर आहे. आणि शेवटी खाली इथे 4 येणार. आता हे जे आहे याच्या बरोबर याचा गुणाकार होणार, त्याच्या पुढेच आहे ना हे a मायनस b a प्लस b, परत याचं उत्तर काय येणार, या दोघांचा गुणाकार केल्यावर 5चा चौथा घात वजा 1चा चौथा घात, 1चा चौथा घात म्हणजेच 1 आणि भागिले हे 4 तसंच आहे. नंतर पुन्हा a मायनस बी आणि परत a प्लस बी, बघा लक्षात येते. परत याचा गुणाकार होणार, 5चा 8वा घात येणार, परत 5चा 16वा घात येणार, 32वा घात येणार, असं मी करतच जाणार. शेवटी इथे 512 आहे बघा 5चा, मग याची दुप्पट काय होणार, 512ची दुप्पट ती 1024 होणार. नंतर इथे वजा 1 येणार आणि खाली 4 हा तसाच आहे बघा जो सुरुवातीपासून आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार 5चा 1024वा घात वजा 1 भागिले 4, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. बघा किती सिंपल आहे. म्हणजे फक्त हे लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे. हे लॉजिक असेल, कुठलाही प्रश्न येऊ द्या याच्यावर असा तो प्रश्न सुटणार. जर तुम्हाला अवघड वाटला असेल तर सगळ्यात चांगलं काय करा, 5चा 512वा घात आहे ना त्याची करा दुप्पट, 512ची दुप्पट येते 1024, इथे +1च्या जागी -1 करा आणि या 5 मधून 1 वजा करा 4, त्याला खाली लिहा, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे कशाही पद्धतीने त्या उत्तरापर्यंत पोहोचणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.